वेलकम बॅक टू माय चॅनल। कशा आहात सगळे तुम्ही? माझं नाव तेजश्री आणि तुमचं स्वागत आहे तेजश्री युट्यूब चॅनल मध्ये। आज स्वामीचं अन्नप्राशन आम्ही विधी करणार आहोत। तर तो सोहळा कसा आम्ही करतोय, काय काय करतोय सगळं मी व्हिडिओ शूट करणार आहे। तर लास्ट पर्यंत बघत राहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चलो बघा मी काय काय तयारी केलेली आहे, कसं तुम्हाला वाटतंय कमेंट मध्ये मला नक्की। अन्नप्राशन म्हणजे नेमकं काय असतं? अन्नप्राशन म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर त्या आईच्या दुधावर असतं। 6व्या महिन्यानंतर जे बाळ बाहेरचं खायला सुरुवात करतो त्याचा एक सोहळा असतो। तो सोहळा करण्यासाठी केल्यानंतर बाळ बाहेरचं खातो, त्याला अन्नप्राशन म्हणतात। तर मी हाच सोहळा करणार आहे। तर मम्मीने माझ्या खूप सारं सामान आणलं होतं खायचं। अर्थात हे स्वामीज्ञा खाणार नव्हतीच, कारण की स्वामीज्ञाचं तर वेगळंच बनवलं होतं आम्ही। तर पूर्ण तयारी झालेली आहे आणि मी अशा प्रकारे रेडी झाली होती। जास्त काहीही तयार झाली नव्हती, मी सिंपलच तयार झाली होती। थोडंफार मेकअप, लिपस्टिक आणि छानशी साडी घातली होती। आणि हे बघू शकता माझ्या मावशीचं हे घर आहे, तिने छान सजावट केलेली आहे आणि हे बलून श्रीशाने तिथे डेकोरेट केले होते। तर हिच्या घरचा व्ह्यू आहे। तिने छानशी रांगोळी सुद्धा काढली होती, रेडीमेड होती ती रांगोळी। आणि तिने घराला एक तोरण लावलं होतं, ते स्वतः तिने बनवलेलं आहे। आणि दरवाजातून एंट्री केल्यानंतर हे बघा तिचं हे घर आहे, हे सगळं तिनेच डेकोरेट केलेलं आहे, छान तिने बनवलं आहे। आणि हे सगळं स्वामीज्ञाचं अन्नप्राशन सोहळ्यासाठी आम्ही हे डेकोरेट केलं होतं। काय काय खाणं पिण्याच्या छोट्या छोट्या गोष्टी हे सगळं आम्ही लाईनीत लावलेलं होतं। तर हे तुम्हाला कसं वाटतंय ते मला नक्की सांगा। पण हे खूप मेहनत केलेली माझ्या मम्मीने, माझ्या मावशांनी, श्रीशाने, की तिचा अन्नप्राशन सोहळा छान रीतीने व्हावा म्हणून। तर छोट्या मोठ्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतली होती त्याच्यामध्ये। हे तिचं छान घर आहे आणि हे तिचा देवारा आहे। पहिलं म्हटलं आपण देवारा तुम्हाला दाखवते, तिचा देवारा आहे हा छान तिने सजवलेला होता टीव्हीच्याच बाजूला। आणि त्याच्यानंतर आम्ही देवाच्या म्हटलं पहिला पाया पडूया, स्वामींना घेतलं, देवाच्या पाया पडल्या, सांगितलं खूप उदंड आयुष्य लाभू दे तिला, भरभराट होऊ दे तिची, खूप छान होऊ दे। कारण की शिष्याच्या टायमाला मला हे सगळं करायलाच मिळालं नव्हतं। तर मी देवापुढे प्रार्थना केली ही, आणि हा तिचा अन्नप्राशन सोहळ्याचं डेकोरेशन केलेलं होतं आम्ही। मग हे स्वामीज्ञा अन्नप्राशन सोहळा हे माझ्या मावशीनेच हाताळलेलं होतं। आणि ही बघा आमची स्वामी किती गोड दिसते, कशी दिसते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। खूप वेळ कोऑपरेट केलं तिने छानसं। मग नंतर हळूहळू सर्वांनी आरती करायला सुरुवात केली, तिला ओवाळलं आणि व्यवस्थितरित्या मावशींनी वगैरे सगळ्यांनी ओवाळलं। शिष्या बाजूलाच बसलेली, तिला खूप आवड वाटत होती की काय हे, तिच्या वेळेला हे नव्हतं म्हणून तिला माहिती नव्हतं की काय आहे, काय होतं आहे। माझ्या सर्व मावशा, माझी मामीची मुलगी ती पण आली होती, तिने पण सगळं केलेलं, तिने पण हळद कुंकू वगैरे सगळं लावलं तिला। ती खूप एकदम छानपणे बसलेली होती, खेळत होती, तिला मजा वाटत होती की हे सगळं बघून तिला। आणि शिष्याचं म्हणणं होतं मला पण टिक्का लावा, मला पण तयार, त्याच्यासाठी खास तिने फ्रॉक घातला होता। ती कधी फ्रॉक घालायला तिला आवडत नाही, पण तिने फ्रॉक घातला होता, छान दिसत होती ती पण। आणि हे आहे स्वामीज्ञाचं, तिला पहिला जो घास भरवणार आहोत आम्ही त्याची तयारी करून ठेवलेली होती। तर शिष्याचं म्हणणं होतं की मलाच पहिला घास भरवायचा आहे। आणि स्वामीज्ञाने एवढ्या गोडपणे तिचा हात धरला की खूप छान वाटलं। नंतर मी व्हिडिओ बघितली तेव्हा शिष्या घाबरतच तिला भरवत होती, की फर्स्ट टाइम भरवत असल्यामुळे। पण स्वामीज्ञाने पण छान पद्धतीने खाल्लं, जसं काय तिला किती भूक लागली होती, मला अजून द्या असंच तिचं चाललं होतं। आणि अशा पद्धतीने श्रीशाने तिला भरवून झाली आणि त्याच्यानंतर सगळे वन बाय वन तिला भरवत गेले। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाहाच की सगळेजण तिला भरवतात। आणि अशा पद्धतीने अन्नप्राशन सोहळा आम्ही पूर्ण केला।
अशा पद्धतीने हा आमचा चेतन मामा सुद्धा आला होता, तर त्याला पण भरवायचं होतं तिला, तर त्याने सुद्धा भरवलं. आणि हा एकटाच मामा अवेलेबल होता, बाकीचे सगळे कामाला गेले होते. हा वर्क फ्रॉम होम करत असल्यामुळे वेळात वेळ काढून त्या विधीसाठी तो आला आणि त्याने ही विधी पण पूर्ण केली लास्टला. आणि ही व्हिडिओ पूर्ण त्याने शूट केली होती, खूप छान व्हिडिओ शूट केला त्याने. आणि अशा पद्धतीने आम्ही हा सोहळा संपन्न केला. मी लास्टला स्वामित्न्याला भरवलं कारण की मी राहिली होती. आता तुम्ही बोलाल स्वामित्न्याचा पप्पा कुठे आहे? पप्पा तेव्हा तिचा गिरनारला गेला असल्यामुळे तो ह्या सोहळ्यात सहभागी नाही झाला, पण या व्हिडिओ थ्रू तो हे सगळं बघेलच. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.